जपान सरकारने भारतातून येणाऱ्या आंब्यांना बॅन केलंय. आता तुम्ही म्हणाल आपल्या आंब्यांची चव तर जगात भारी आहे, पण याचं कारण आहे स्वच्छता आणि क्वालिटी जी आपल्याकडे लिस्ट प्रायोरिटीवर आहे. जपानमधल्या एका तपासणी पथकाने भारतातल्या प्रोसेसिंग सेंटरला व्हिजिट केलं जे युपी मध्ये आहे, आणि तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की आंब्यांवरती जी VH ची टेस्ट केली जाते, म्हणजे फळमाशा किंवा आळ्या मारण्याची प्रक्रिया असते, त्यामध्ये प्रचंड निष्काळजीपणा आणि त्रुटी आढळल्यात. आणि त्यानंतर जपान सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय की यानंतर भारतातनं आंबे जपानमध्ये इम्पोर्ट केले जाणार नाही. आणि हे खूप साहजिक आहे, कारण जपानमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी काडीचीही तडजोड केली जात नाही. फळभाज्या असतील, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, फळं असतील किंवा काही असेल, म्हणजे शेतजमीन जरी असली तरी त्यामध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. जपानमध्ये आंबे खूप मुश्किलीने मिळतात. म्हणजे जे अवेलेबल आहे त्यांची प्राइस 5,000 पासून ते 15,000 पर्यंत तुम्हाला आंब्यांची किंमत जपानमध्ये पाहायला मिळेल. पण प्रश्न आहे की आपण अजून किती काळ हायजीन आणि आरोग्यासारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करणार आहोत. प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये येऊन यूपी आणि बिहार आणि महाराष्ट्र याचं राजकारण करू नका की हे यूपी मध्ये घडलं म्हणून ही गोष्ट झाली आहे. कारण आपल्याच देशात आपल्याला चांगलं केमिकल मुक्त स्वच्छ सुरक्षित अन्न खाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे सरांसारख्या माणसांना ऍक्शन मोडमध्ये का यावं लागतं. सो त्यामुळे आपल्याला कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलवर अशी चपराक भेटल्याशिवाय जाग सुद्धा येत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.